तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईच्या पालखीने सुमारे 60 दिवसात 750 किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करून हरिनामाच्या गजरात मुक्ताईनगरमध्ये प्रवेश केला। हजारो वारकरी, माळकरी, टाळकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत नवी मुक्ताबाई मंदिर ते तीर्थक्षेत्र कोथळी मुक्ताबाई मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। ज्ञानोबा मुक्ताई आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पालखी सोहळ्यासाठी स्थानिक भाविक, व्यापारी तसेच आसपासच्या गावातील दिंड्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळ व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती। मुक्ताईनगर संस्थानच्या वतीने नवी मुक्ताबाई मंदिर व कोथळी येथील तीर्थक्षेत्र मुक्ताबाई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो भाविक पालखी दर्शनासाठी दाखल झाल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। 318 वर्षांची ही परंपरा वारकरी संप्रदायातील एकता, समता आणि भक्तिभावाचे प्रतीक असून आजही लाखो भाविकांना एकत्र आणत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सुनील जगताप, मुक्ताईनगर। राजांना पण देखील आगमन केलेलं आहे। पवित्र श्रावण महिन्याचा हा संदेश आहे।